Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये पोर्शे गाडीनं दोघांना उडवलं, त्यात दोघांचा जीवही गेला। आणि या प्रकरणानंतर प्रकाश झोतात अग्रवाल कुटुंब आलेला आहे आणि याच अग्रवाल कुटुंबातील रामकुमार अग्रवाल यांनी वडगाव शहरी या ठिकाणी 10 एकर जागेवर ताबा मारल्याचा आरोप नीता गलांडे यांनी केलेला आहे। नीता गलांडे आपल्या सोबत आहेत। ताई, नेमकं काय सांगाल? कारण पोर्शे गाडीचं प्रकरण समोर आलं आणि तुम्ही देखील काही जे आरोप आहेत रामकुमार अग्रवाल यांच्यावर केलेले आहेत, जे अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे भाऊ आहेत, तर काय सांगाल याविषयी आणि नेमकी काय मागणी आहे? 2002 सालापासून आमच्या ह्या जागेचा विषय चालू आहे। तेव्हापासून कोर्टाने 2 वेळेला आमच्या बाजूने निकाल दिला होता की हे जे जागाचा जो मालक आहे ते मूल मालकच ह्याचे केसचा मालक आहे। परंतु 2017 मध्ये आमच्या असं लक्षात आलं की आमचे वकील जे आहेत ते मॅनेज झालेले होते, त्यांनी आमच्याकडे सेटलमेंटचं हे देखील आणलं होतं। परंतु आणि मग 2017 मध्ये पहाटे 4:30 वाजता येऊन पोलिसांच्या मदतीने आणि काही राजकीय लोकांच्या मदतीने आमच्या 4:30 वाजता येऊन ताबा घेण्यात आला। आता आपण पाहताय की आमच्या जागेवरती 2017 सालापासून ह्या बिल्डरचे लेबर कॅम्प आहे, आरएमसी प्लांट आहे, वेगवेगळे गोडाऊन्स आहेत। आम्ही आरएमसी प्लांट विषयी देखील कंप्लेंट केल्या होत्या। अनेक सोसायटींना त्याच्यामुळे त्रास होत होता, कारण त्याची कुठलीही परमिशन नसताना आरएमसी प्लांट देखील बेकायदेशीर इथे जागेमध्ये चालू आहे। आम्ही तेव्हा अनेक ठिकाणी गेलो। आम्हाला पोलिसांनी जेव्हा आम्ही विरोध केला ह्या ताब्यासाठी, तेव्हा पोलिसांनी आम्हाला येरवड्याच्या चौकीमध्ये आम्हाला व माझ्या परिवाराला गाडीमध्ये बसून घेऊन गेले। तिथे 1 तास आम्हाला बोलण्यामध्ये खिळवून ठेवलं आणि आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा आमच्या अख्ख्या जागेचा ताबा गेलेला होता। माझे आई वडील जे आहेत ते त्यावेळेला कमिशनरांकडे गेले, परंतु त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की खालून वरतीपर्यंत संपूर्ण यंत्रणा ही मॅनेज झालेली होती। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आता जेव्हा हा ॲक्सिडेंटचा केस जेव्हा समोर आली तेव्हा असं लक्षात आलं की आमच्या वेळेस देखील अशीच सगळी यंत्रणा झाली होती। आम्हाला नंतर अनेक धमक्या देण्यात आल्या। आम्ही जेव्हा विरोध करत होतो आम्हाला धमकीचे कॉल जायचे, आमचे फोन टॅप्स व्हायचे। त्याच्यामुळे आम्ही एक सामान्य कुटुंब आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आमची माणसाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे। त्याच्यामुळे आणि आमच्या मोठ्या सासऱ्यांवरती देखील त्या काळी हल्ला करण्यात आला। त्याच्यामुळे कालांतराने मग आम्ही न्यायालयातून न्याय मिळण्याची वाट पाहू लागलो। आम्ही तेव्हापासून वेगवेगळे वकील देत आहोत। आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली, आम्ही महानगरपालिकेमध्ये अर्ज केले, आयुक्तांना भेटलो, कमिशनरांना भेटलो, परंतु कुठेही आम्हाला ह्या केससाठी दाद मिळाली नाही। आता जे अग्रवाल कुटुंब प्रकाश झोतात आहे त्यांचा आणि यांचा नेमका काय संबंध आहे? हे जे आहे ते आमची जेव्हा केस सुरू झाली होती तेव्हा हे सगळे भाऊ जे आहेत ते एकत्र काम करायचे। त्याच्यानंतर कालांतराने त्यांचे काहीतरी वाद झाल्यामुळे ते वेगळे झाले होते। हे त्यांचे बंधू आहेत। बरं, नेमकं 2017ला न्यायालयाने तुमच्या बाजूला निकाल दिलेला असताना देखील त्यांनी जे पोलीस असतील किंवा नेते असतील त्यांच्या सोबत येऊन ताबा मारल्याचा आरोप केलेला आहे तुम्ही। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? मला हे सांगायचे की जर त्यांच्याकडे ताब्याची कुठली ऑर्डर असती तर त्यांनी दिवसा येऊन ताबा घेतला असता। रात्रीचा आम्हाला रात्री खूप उशिरा कळालं की उद्या पहाटे तुमच्या जागेवरती ताबा होणार आहे आणि 4:30 वाजता तर ताबा कोणीच घेत नाही। त्याच्यामुळं पोलीस होते युनिफॉर्ममध्ये, 30-40 महिला होत्या, कारण ह्याच्या आधी त्यांनी ताब्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही हाणून पाडला होता। ते लक्षात आल्यानंतर त्यांनी मग पोलीस यंत्रणा म्हणा किंवा 30-40 महिला, JCB, जेंट्स लोक असे सगळे फौज आणून त्यांनी हा ताबा घेतलेला आहे। तेव्हापासून हा बिल्डर फक्त आमची जागाच नाही वापरते आणि फक्त 10 एकर नाही तर 10 एकरपेक्षा जास्त जागेवरती त्यांनी ताबा मारलेला आहे आणि आमच्या जागेवरती त्यांनी 145 कोटी रुपयाचं कर्ज देखील काढलेलं आहे। त्याच्यामुळं असं हे बिल्डर लोक जे आहेत ते सामान्य कुटुंबांना त्रास देतात, त्यांची जागा बळकवतात, थोडीशी रक्कम देऊन ती जागा अडकून ठेवतात आणि तो व्यवहार पूर्ण होत नाही आणि ती जागा त्यांना मोफत वापरायला भेटते, कारण त्यांचं लेबर कॅम्प पलीकडे होतं, त्यांना तिथे ती बिल्डिंग उभारायची होती। त्याच्यामुळे ते लेबर कॅम्प आमच्या जागेमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि ती जागा त्यांनी डेव्हलप करून घेतली। आजही जागा तुमच्या नावावर आहे का आणि आता तुम्ही कुठं दाद मागताय? जागा आजही आमच्याच नावावरती आहे, कारण तो व्यवहार अपूर्ण राहिल्यामुळे अजूनही तो पूर्ण व्यवहार झालेला नाहीये। आम्ही हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे, आम्ही हायकोर्टामध्ये वकील दिलेले आहेत, परंतु असं लक्षात येतं की सगळेच यंत्रणा मॅनेज होते। आम्ही जे कोणी वकील देतो ते वकील आमचे तारखेला हजर होऊ शकत नाही, कारण त्यांच्यावरती देखील दबाव हे कुटुंब आणतं। म्हणजे पोलीस आणि राजकीय नेत्यांना सोबत घेऊन अशा पद्धतीचं जे ताबे आहेत ते मारले जात आहेत। आता तुम्ही पाहताय ऍक्सिडेंट केसमध्ये काय झालं, आधी तर सांगण्यात आलं की तो मुलगा, आता तिथे बरेच लोक होती जी मदतीला धावली होती, त्या लोकांनी सांगितलं होतं की त्यांनी मुलाला मारहाण देखील केली। असं असताना देखील हे लोक सांगतात की ड्रायव्हर गाडी चालवत होता, मग हे लोक सांगतात की ते ब्लड रिपोर्ट्समध्ये अल्कोहोलच नाहीये, मग 48,000 रुपयाचं बिल हा मुलगा जेव्हा बंबई जाऊन करतो तेव्हा तो काय तिथे ग्राईप वॉटर पित होता? तेव्हा जर असं सगळं माहिती असताना आणि राजकीय लोक त्यांना पिझ्झा, बर्गर वगैरे असं खाऊ घालतात पोलीस स्टेशनमध्ये, जेणेकरून तो रिपोर्ट निगेटिव्ह यावा। आपण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होताना आता देखील आपण पाहतोय
त्याच्यामुळे पब्लिक तर एवढं काही वेडं नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात हे आम्ही देखील अनुभवलेल्या आहेत. आमच्या घरच्या लोकांवरती हल्ला केलेला आहे. आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत. आम्हाला सांगितलं की जेठमालानी वकील दिले तरी तुमचं काही होणार नाहीये. आम्हाला सांगितलं तुमची मुलं एकटी बाहेर पडतात, तुम्ही एकटे बाहेर पडता. म्हणजे इनडायरेक्टली आम्हाला धमक्याच दिलेल्या आहेत. आता 6 वर्ष होत आहेत निकाल लागून, त्यानंतर नेमकं आत्ता पुढे येण्याचं काय कारण तुमचं? आता हे सगळं जेव्हा लक्षात आलं, कारण तुम्हालाही माहिती आहे सामान्य कुटुंब जे असतं ते कुठंतरी कारण आता तुम्हाला माहिती आहे एकाने सांगितलं की त्यांच्या छोट्या राजांशी देखील संबंध आहेत. एका मुलांनी मागेच आत्महत्या केली होती, ती देखील केस आता समोर आलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ह्या निमित्तानं एक एक करून सगळेच ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ते पुढे येत आहेत. आम्ही देखील हाच विचार केला की समजा आपण जर आपल्यावरती झालेल्या अन्यायावरती जर आपण आता वाचा फोडली तर कदाचित आम्हालाही न्याय मिळू शकेल. कारण बरेच राजकीय पुढारी असतील ते आता याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. तुमच्यासारखे पत्रकार ह्या न्यूजला दाद देत आहेत, त्याच्यामुळे तुमचे पत्रकारांचे देखील मी आभार मानते. आणि अनेक लोक आता समोर येऊ पाहतात आहेत, कारण प्रत्येकालाच या अग्रवाल कुटुंबाने त्रास दिलेला आहे आणि पहिल्यापासूनच त्रास दिलेला आहे. ह्यांचे आता तुम्ही पाहिलं गोळीबार करतात हे लोक पैशावरून. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की कुठेतरी ह्यांची हुकुमशाही जी आहे ती बंद झाली पाहिजे आणि राजकीय लोक जे अशा लोकांना सपोर्ट करतात त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. आता तुमची नेमकी काय मागणी असणार आहे? माझी हीच मागणी आहे की आम्हाला आमच्यासारख्या अनेक कुटुंबांना ज्यांना यांनी फसवलेलं आहे त्या सगळ्यांना ह्या माध्यमातून न्याय मिळावा, आमची जागा पुन्हा सोडून मिळावी आणि आम्हाला योग्य तो मोबदला ह्या जागेचा मिळावा. तर या होत्या नीता गलांडे. त्यांची वडगाव शहर या ठिकाणी 10 एकर जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती जागा अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या भावाने रामकुमार अग्रवाल यांनी पोलिसांना आणि नेत्यांना हाताशी धरून ती जागा त्यांच्या नावावर केली आणि त्या ठिकाणी आता अनधिकृतपणे एक प्लॅन टाकलेला आहे सिमेंटचा आणि त्या ठिकाणी आजही जे व्यक्ती आहेत त्या ठिकाणी दिसतायत. त्यामुळे ती जागा जी आहे ती पुन्हा आम्हाला परत मिळावी यासाठी याचना जी आहे ती नीता गलांडेंनी करताना दिसतायत. त्यांचा आरोप असा आहे की रामकुमार अग्रवाल यांनी ही जागा पोलिसांच्या सोबत राहून हडप केलेली आहे. त्यामुळे ही जागा त्यांना पुन्हा मिळणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पंचाळ, मुंबई तक, वडगाव शहरी, पुणे.